जर समजा त्या जमिनीवरती किंवा त्या प्रॉपर्टीवरती कुणी अतिक्रमण केलं तर मी काय पद्धतीनं कायद्याचा आधार घेऊ शकतो आणि ते अतिक्रमण हटवू शकतो? याच्यामध्ये तुमच्या जागेवरती ज्या दिवशी तुम्ही जागा ताब्यात घेताय, पोझिशन आपण म्हणतो जागेचं, 7/12 तुमच्या नावावरती करून घेतलं, जागेचं पोझिशन तुमच्या नावावर करून घेतलं, जागेला चारी बाजूने कंपाऊंड करून घ्यावे. शेतजमिनींचे खरेदी विक्री व्यवहार होत असतात तेव्हा बांधाला बांध लागून असतो, त्या बांधावरून येण्या जाण्यासाठी रस्ता आपण वापरतो आणि शेती असते आजूबाजूला दोन्ही ठिकाणी. मग समजा याने बांध सरकवला, आज तुम्ही जो म्हणतायत तो विषय बांध सरकवण्याचा विषय, की पुढच्या नांगरणीच्या वेळेत हा माझ्या जागेत आला तर मी अडवायचं कसं? तर ज्या दिवशी आपण 7/12 आपला नावावर घडलेला असतो त्यानंतर आपल्याला उपभूमी अभिलेख ह्यांच्याकडून तुम्हाला या जमिनीची सरकारी मोजणी करून घ्यायची असेल. सरकारी मोजणी झाल्यावरती तुम्हाला ती मोजणी मार्क करून आपला हद्द कायम करून घ्यायचे. मग तिथे तुम्ही हद्दीचे मैलाचे दगड म्हणतो आपण, ते मैलाचे दगड लावून घ्यायचे. तुम्हाला तुमची हद्द कळाली, आज तुमच्याकडे तो हद्दीचा नकाशा असतो, तोच नकाशा सरकारी कार्यालयात सुद्धा जमा असतो. उद्या समजा कुठल्या माणसाने तुमच्या बांधाला बांध लावून किंवा अजून थोडा सरकून तुमच्या जागेत आला तर तुम्हाला हा नकाशा तेव्हा कामाला येतो. जे त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये अवेलेबल आहे त्याच्या व्यतिरिक्त तो म्हणत असेल की माझी जागा आहे तर ती मान्य केली जात नाही. त्यांच्या रेव्हेन्यू रेकॉर्ड्समध्ये जे काही सापडेल तेच ते मान्य करतात.